काल मी तुम्हाला म्हणाले होते की मी खूप सारा खर्च माझ्या स्वतःवर केलेला आहे, कारण भरपूर सारी अशी शॉपिंग केली होती आणि माझ्या मैत्रिणींनी जे मला टॉप दिलं होतं ते तुम्हाला दाखवायचं होतं. त्याआधी ऑफिसहून आली होती आणि एका माझ्या मैत्रिणीने अजून गुलाबजामुन आणले होते, ते खाल्ले. माझ्या बोक्यावरती माहिती नाही प्रचंड प्रेम मला आजू जात होतं माझं, का माहिती नाही, एकदम वेगळंच मला त्याचा असं क्यूटनेस असं वाटत होता. आणि त्यानंतर बघताय हे मस्त अशी छान कुर्ती घेतली होती आणि त्याच्यावरती हा मी प्लाझो सेट घेतला होता, प्लाझो नाही सॉरी पॅन्ट घेतली होती, जे की कॉटन कल्चर पनवेलला त्याचं मोठं दुकान आहे तिथून घेतलं होतं मॉलमधून. आणि हा एक दुसरा मी सेट कुर्ता सेट घेतलेला आहे, तोही कॉटन कल्चरमधूनच मी घेतलेला आहे, जो की मला 1500 रुपयाला पडला आणि माझ्या फिटिंगला एकदम छान होता, खूप आवडला मला. आणि आता मी म्हणाली ना की नवीन वर्षामध्ये ना स्वतःवरती खर्च करायचा आहे, स्वतःला छान मेंटेन ठेवायचं आहे आणि ज्या गोष्टी गेल्या 10 वर्षापासून मी केल्या नाहीत ना त्या आता सुरू करणार आहे. त्यानंतर येताना ना हे आमच्या इथे ना मंडे मार्केट लागतं, तिथे ना असे 2 शॉर्ट कुर्ते होते जीन्सवर घालण्यासाठी, जे की मी 250-250ला घेतलेले आहेत आणि खूप ह्या अगोदरसुद्धा घेतल्या होत्या. आणि आज मला ते दादा दिसले म्हणून मी त्यांना म्हणाली की जर त्यांचा नंबर घेतला सॉरी, आणि मग त्या घेतल्या होत्या. आता मी इथे ना ऑमलेट आणि चपाती केली. नुकताच मला दीपकचा फोन आला होता की रेश्मा मी येणार आणि आता एवढं सगळं जेवण मी बनवलं होतं, तर म्हटली चला ठीक आहे मी खाऊन घेते, मला प्रचंड भूक लागली होती. आणि त्यानंतर म्हटली की आपण पालक डाळ बनवूया. आणि बघा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायच्या नादामध्ये ना मी फोडणीच दिली नाही, डायरेक्ट मी असंच कढीपत्ता टाकला आणि डाळीला फोडणी दिली. पण नंतर मला ना वरून फोडणी द्यायला अजिबात आवडत नाही, म्हणजे असंच खाऊया. आजचा बेत बघताय मस्त असा पालक डाळ भात आणि पापड. हा आमचा बोका आमच्यावरती रुसला होता, कारण सगळे पापड त्याला खायचे होते. मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. बाय.